तर पहिले प्रश्न हाच आहे तो म्हणजे की आता तुम्ही उन्हातनं आला आहात, तुमचा प्रचार सुद्धा सुरू आहे निवडणुकीच्या अनुषंगाने. कसा कुठवर आलेला आहे प्रचार? काय महत्त्वाचं वाटतं यंदा प्रचार करताना? ते प्रचार हा आता शेवटच्या टप्प्यावरती आहे आणि ज्याला क्लोजिंग आपण म्हणतो निवडणुकीच्या अगोदर, तसं आम्ही असणाऱ्या काही गोष्टी क्लोजिंग करत येत आहोत अशी परिस्थिती आहे. आणि प्रचाराचं जे आहे ते इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, ग्रामीण भागामध्ये जे पीक आहे कापसाचं आणि सोयाबीनचं, ह्या दोघांनाही रेट नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसरा भाग शहरी भाग आहे. या शहरी भागातलं कसल्याही प्रकारचं प्लॅनिंग नाही अशी परिस्थिती आहे. या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये अकोला हा जिथे होता तिथेच राहिलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही दृष्टीने वाढ झालेली नाही किंवा इंडस्ट्रियल बदलही झालेला नाही. अमरावतीमध्ये असणारं कॉटन हब आलं, पण अमरावतीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन आणि इंटरनॅशनल ओळखणं हे अकोल्याला आहे आणि खामगावला आहे. त्या काही ह्या दोन ठिकाणी जुन्या काळामध्ये कापसाचे दर ठरत होते आंतरराष्ट्रीय, आणि त्याच्यामुळे या शहराला असणारं महत्त्वाचं आहे. या दोन्ही दृष्टिकोनातून असणारं निग्लेक्टेड आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तेव्हा याचा असणारा फोकस हा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहिलेला आहे. आम्हाला असणारा लोकांकडून चांगला म्हणजे ग्रामीण भागामधला असणारा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि शहरी भागामध्ये असणारा ज्या काही योजना आल्या पाहिजे होत्या, शहराचं असणारं एक सौंदर्यीकरण झालं पाहिजे होतं, त्याचं माझ्या अंदाजानं एक कुठेतरी शल्य आहे. कारण का इथे क्रीडा नावाची असणारी जी बिल्डर असोसिएशन आहे, तर इथे एक प्लॅन आम्ही असणारा हाटमेंट फ्री सिटी असं आम्ही त्यावेळेस डेव्हलप केलं होतं. आणि टाटा इन्स्टिट्यूटनी त्याच्यामध्ये असं बरंच आम्हाला मदत, प्लॅनिंग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये केली होती. ऑल ऑफ अ सडन आलेले पैसे केंद्र शासनाने विड्रॉ केला, आणि ते माझ्यानं बिगेस्ट लॉस झाला असं मी त्या ठिकाणी मानतो. नाहीतर अकोला हे पहिलं शहर असतं की ज्याच्यामध्ये हाटमेंट नाही, आणि हाटमेंटची स्पेस, हाटमेंट प्लस ओपन स्पेस असं आम्ही त्या ठिकाणी केलं होतं, प्लॅनिंग केलं होतं. पण आलेले फंड्स अचानकपणे विड्रॉ झाले आणि त्याच्यामुळे तो अंमल झाला नाही. किंवा असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये या शहराला आपल्याला असं एक नवीन स्वरूप देता येतं अशी परिस्थिती आहे. एक विचार